बहुसंख्य आमदारांचा ट्रॅक रेकॉर्ड हा गुन्हेगाराचा आहे. प्रजा फाउंडेशन त्यांच्या सर्वेक्षणाचे रिझल्ट हे एक प्रकारे डोळ्यात अंजन घालणारे असतात आणि तसंच आमदाराचा परफॉर्मन्स, आपल्या मतदारसंघाचे प्रश्न त्यांनी कसे मांडले या सगळ्यावर केली जाते. आता विद्यमान जी विधानसभा आहे त्याच्यामध्ये किती प्रश्न विचारले गेले, तर त्याच्यामध्ये 2213 प्रश्न विचारले गेले. तर 2009-2010 मध्ये याच काळामध्ये पावसाळी अधिवेशनाच्या याच एका वर्षाच्या काळामध्ये तब्बल 7955 प्रश्न विचारले गेले होते. संसदेच्या बाहेर फुटपाथवर रेडीमेड प्रश्न विकत मिळतात. म्हणजेच एक प्रकारे विधानसभेचा दर्जा खाली जातोय. विधानसभेचा दर्जा खाली जातोय याचा अर्थ लोकशाहीचं रिप्रेझेंटेशन खाली जात आहे. नमस्कार, द उदय निरुडकर शो मध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. प्रेक्षको, आज एका इंटरेस्टिंग रिपोर्ट बद्दल तुमच्याशी बोलायचं आहे. अर्थात त्यात काही फार धक्कादायक आहे असं अशातला भाग नाही, परंतु महत्वाचं निश्चित आहे. आणि हा रिपोर्ट सादर केलाय प्रजा फाउंडेशन. प्रजा फाउंडेशन ही सातत्यानं लोकशाहीमधल्या अनेक महत्वाच्या पैलूंवर प्रकाश टाकण्याकरता सर्वे करत असते. त्यांच्या सर्वेक्षणाचे रिझल्ट हे एक प्रकारे डोळ्यात अंजन घालणारे असतात आणि तसंच सुधारण्याचा मार्ग दाखवत असतात, आपल्या चुका दाखवत असतात. अर्थात हे लोकशाहीवर अवलंबून लोकशाहीवर आधारित असल्यामुळे लोकशाहीतला सर्वात महत्वाचा घटक कुठला असेल तर तो विधिमंडळ. या विधिमंडळातले सर्वात इम्पॉर्टंट काय असेल तर ते विधिमंडळाचे सदस्य, म्हणजेच अर्थात आमदार किंवा विधान परिषदेतले किंवा विधानसभेतले. या विधानसभेतल्या आणि विधान परिषदेतल्या आमदारांचा नेमका परफॉर्मन्स काय आहे याच्याविषयीचं भाष्य करणारा, डोळ्यात अंजन घालणारा, डोळे उघडणारा असा एक रिपोर्ट त्यांनी सादर केलाय. एक लक्षात घेतलं पाहिजे की आपल्याकडे आमदाराचा परफॉर्मन्स किंवा त्याचं काम काय असतं, तर त्याचा परफॉर्मन्स हे त्यांनी आपल्या मतदारसंघातले, राज्यातले महत्वाचे प्रश्न विधानसभेच्या पटलावर किती परिणामकारकरित्या मांडले, त्याची सोडवणूक करण्याकरता काय सूचना केल्या, सरकारला धारेवर काय धरलं आणि त्याचबरोबर आपल्या मतदारसंघाचे प्रश्न त्यांनी कसे मांडले या सगळ्यावर केली जाते. अर्थात हा जर निकष आपण मान्य केला तर पूर्वीच्या काळातले मला आठवत आहे रामभाऊ माळगी होते, कृष्णराव धुळूप होते, संसदेत जर तुम्ही गेलात तर पिलू मोदी होते, मधु लिमये होते, नाथ पै होते. भारतीय जनता पक्षात तर तुम्हाला सांगतो असंख्य नावं होती की ज्यांनी संसद गाजवून टाकली. आणि ती गाजवून टाकण्याचं एकमेव कारण म्हणजे त्यांची संसदेप्रतीची असलेली निष्ठा, तळमळ, त्यांचा अभ्यास होता, भाषेवर प्रभुत्व होतं, संयमित भाषा होती, संसदीय शब्द आणि असंसदीय शब्द यांची पूर्णपणे जाण होती आणि आपण प्रश्न विचारल्यानंतर सरकार ते सोडवेल याविषयीचा एक विश्वास होता. हे सगळं आज आठवायचं कारण म्हणजे प्रजा फाउंडेशननी जो आत्ता एक अहवाल सादर केलाय त्या पाहणी अहवालात असं दिसतंय की मुंबईच्या 36 पैकी 33 आमदारांचा परफॉर्मन्स जो आहे तो आमदारांचा परफॉर्मन्स हा दिवसेंदिवस खाली घसरत चाललाय. अर्थात 36 पैकी 33 का घेतले, 3 का घेतले नाहीत, तर त्यातले 2 मंत्री झाले आणि एक विधिमंडळाचे अध्यक्ष झाले. त्यामुळे अर्थातच त्यांना या यादीत घेण्यात आलेलं नाहीये. आता प्रजा फाउंडेशनचा हा अहवाल नेमकं काय सांगतो आणि त्यातून तुमच्या आमच्यासाठी नेमका काय टेकअवे आहे ते महत्वाचं आहे. अर्थात तो अहवाल पूर्वग्रह दूषित आहे, चुकीचा आहे, निकष चुकीचे आहेत, त्यांचा अहवाल बायस्ड आहे, अशा स्वरूपाची टीका आता त्यांच्यावर होईल. परंतु त्यात त्यांची दिसलेली निरीक्षणं जी आहेत ती निरीक्षण आणि निष्कर्ष याच्याविषयी मात्र चर्चा झाली पाहिजे, यात काही शंकाच नाही. जर हा अहवाल खोटा असेल किंवा अतिरंजित असेल असं जर म्हणायचं असेल तर या सर्व मुंबईतल्या आमदारांचा परफॉर्मन्स हा अतिशय ग्रेट किंबहुना अभूतपूर्व आहे अशी ग्वाही तरी तुम्ही त्या पक्षाचेच नेते देऊ शकणार आहेत का, तर त्याचं उत्तर नाही असं आहे. त्यामुळे आमदारांच्या परफॉर्मन्सचं हे रिपोर्ट कार्ड म्हणजेच एक प्रकारे लहानपणी आपल्याला जे प्रगती पुस्तक मिळायचं ना, तसं हे आमदारांचं प्रगती पुस्तक आत्ता त्यांचे पालक म्हणजेच जनता, ज्यांनी त्याला निवडून दिलं म्हणजे मतदार, यांच्या समोर मांडलेलं आहे. 2024 ते 2026 या काळामध्ये विविध निकष आणि मूल्यमापनाच्या चाचण्या याच्या आधारावर त्यांनी विचारलेले प्रश्न, त्या प्रश्नांची गुणवत्ता, त्यामागचा अभ्यास, त्याचं वैविध्य, अशा अनेक प्रकारच्या निकषांवर त्यांचा परफॉर्मन्स इथं फोकस केला गेलेला आहे. हे महत्वाचं अशा करता आहे की एक आमदार म्हटल्यानंतर तो फक्त त्याच्या मतदारसंघाचा असतो असं नाही, तर तो राज्याचा आमदार असतो. अर्थात त्याचं लक्ष हे त्याच्या
आमदारकीवर केंद्रित असणं अपेक्षितच आहे. जसं मराठवाड्याचा जर एखादा आमदार असेल तर त्यांनी त्याचा जो मतदारसंघ आहे त्याच्या केंद्रित प्रश्न प्रामुख्यानं विचारणं, त्याबरोबर मराठवाड्याचे प्रश्न विचारणं आणि त्याच्याही पलीकडे जाऊन संपूर्ण राज्याला भेडसावणारे प्रश्न त्यांनी विचारले पाहिजेत, हे अपेक्षितच आहे. आता विद्यमान जी विधानसभा आहे त्याच्यामध्ये किती प्रश्न विचारले गेले, तर त्याच्यामध्ये 2213 प्रश्न विचारले गेले. आता 2213 हे कमी आहेत का जास्त आहेत, हे जर आपल्याला पडताळून पाहायचं असेल तर याच कालामध्ये 2-3 वर्षाखाली, 4 वर्षाखाली नेमके किती, 15 वर्षाखाली किती नेमके प्रश्न विचारले गेले, याचा आकडा पाहिला की हा आकडा घोषणावा आहे, स्पृहणीय आहे की निंदनीय आहे, हे आपल्याला कळेल. 2213 प्रश्न यावेळेला, तर 2009-2010 मध्ये याच काळामध्ये पावसाळी अधिवेशनाच्या याच एका वर्षाच्या काळामध्ये तब्बल 7955 प्रश्न विचारले गेले होते. म्हणजे याचा अर्थ यावेळेला 72% प्रश्न या अधिवेशनामध्ये, अधिवेशन वर्षामध्ये मुंबईच्या आमदारांनी तब्बल 72% कमी प्रश्न विचारले आणि त्या प्रश्नांमागच्या अभ्यासाचे निकष जर पडताळून पाहिले तर त्याच्यात 50% परफॉर्मन्स, गुणवत्ता ही सगळी खाली आलेली दिसली. म्हणजेच एक प्रकारे विधानसभेचा दर्जा खाली जातोय. विधानसभेचा दर्जा खाली जातोय याचा अर्थ लोकशाहीचं रिप्रेझेंटेशन खाली जात आहे. अर्थात याची अनेक कारण आहेत. ह्याचे सगळेच दोष काही मी फक्त आमदारांना देतोय असं नाही. एकूणच आपल्याकडे विधानसभा काय, संसद काय, किती काळ गोंधळाविना चालते याचे आकडे यावेळी लक्षात घेणं अत्यंत महत्वाचं आहे. उदाहरणार्थ 24-25 हे जर वर्ष घेतलं तर त्यावेळेला या काळामध्ये फक्त 40 दिवस 40 दिवस विधिमंडळ चाललं. हाच आकडा काही वर्षापूर्वी कित्येक पटीने जास्त होता. हे मी तुम्हाला अशा करता सांगतोय की जर विधानसभा चालायचा कालावधीच जर कमी झाला असेल तर अर्थातच प्रश्न विचारण्याचा जो कालावधी आहे तो कमी होत जातो. दुसरी गोष्ट, होय हे सत्य आहे, प्रत्येक पक्षामधल्या बहुसंख्य आमदारांचा ट्रॅक रेकॉर्ड हा गुन्हेगाराचा आहे आणि ते गुन्हे हे सामान्य गुन्हे नाही आहेत. अनेकांवर दरोडेखोरी, खंडणी अशा स्वरूपाचे गंभीर गुन्हे त्यांच्यावर दाखल झालेले आहेत. आता अशा प्रकारची बॅकग्राऊंड असणारी, क्रिमिनल माइंड असणारे आमदार अभ्यासू प्रश्न विचारतील का? विचार करा, तुम्हाला तुमचं उत्तर सापडेल. अर्थात मग पक्ष अशा मंडळींना तिकीट नेमकं का देतात? त्याचं एकच उत्तर आहे आणि ते म्हणजे निवडून येण्याची क्षमता. निवडून येण्याची क्षमता या निकषावर मग आपल्या पक्षातला असो किंवा बाहेरच्या पक्षातला अपक्ष असो, त्याला आपल्याकडे अट्रॅक्ट करून घ्यायचं आणि त्याला तिकीट देऊन पावन करून घ्यायचं, हे सर्वच पक्ष सत्तारूढ करत असतात. आता एक पक्ष करतोय म्हणून त्याला दुगणा ढागण्यात काही अर्थ नाही. यापूर्वी अनेक पक्षांनी हे केलेलं आहे. काहींचं प्रमाण जास्त आहे, काहींचं प्रमाण कमी आहे. दुसरा सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे ॲबिलिटी टू विन, याबरोबरच जात हा एक प्रश्न असतो. दुसऱ्या जातीतला कितीही चांगला उमेदवार असला आणि अक्षरशः विधिमंडळावर तो भूषणावा जरी ठरणार असला तरी देखील त्या व्यक्तीला तिकीट मिळत नाही. याचं कारण त्याच्या जातीचं प्राबल्य नसतं. अर्थात प्रत्येक वेळी हाच निकष लावला जातो का? तर नाही. काही त्याला सन्मान्य अपवाद आहेत. उदाहरणार्थ चंद्रकांत खैरे हे जेव्हा संभाजीनगरमध्ये उभे राहिले तेव्हा त्यांच्या समाजाची 2% सुद्धा मतं होती की नाही मला माहिती नाही, परंतु त्यांना त्यांच्या पक्षाने तिकीट दिलं आणि ते निवडून आले आणि त्यांनी लोकांचं रिप्रेझेंटेशन पण केलं. असं अनेकदा झालंय. भारतीय जनता पक्षामध्ये सुद्धा अशी उदाहरणं आहेत, काँग्रेसमध्ये पण अशी उदाहरणं आहेत. पण जात हा निकष नसतो का? तर असं म्हणता येणार नाही. जात हा निकष नक्की असतो. त्यामुळे क्रिमिनल ट्रॅक रेकॉर्ड, दुसरी गोष्ट जिंकून येण्याची क्षमता आणि तिसरा आणि महत्वाची गोष्ट म्हणजे त्याची जात काय आहे. चौथा महत्वाचा फॅक्टर म्हणजे हाऊ मच डीप पॉकेट्स, किती पैसे आहेत तुमच्याकडे. आज निवडणूक लढवणं ही काही सोपी गोष्ट राहिलेली नाही. आमदारकी जरी, नगरसेवक पद जरी लढवायचं असेल ना तरी तुम्हाला आज 5 कोटीची तरतूद करावी लागते आणि खासदारकी लढवायची असेल तर 25-50 कोटी कुठे गेलेच नाहीत तुम्हाला सांगतो. आता 25-50 कोटी रुपये टाकण्याची क्षमता असणारी माणसं हा पहिला निकष आहे. मग ते निवडून येतात का? हा दुसरा निकष आहे. मग ते जातीत बसतात का? हा तिसरा निकष आहे. आणि चौथं, त्यांच्याकडे मसल पॉवर कुठून येणार जोपर्यंत तुमच्याकडे काहीतरी गुन्हेगारीचा ट्रॅक रेकॉर्ड नाही. आता या सगळ्या निकषांवर जो उतरतो तो फार तर डॉक्टरांना मारहाण करू शकतो, तो विधिमंडळाच्या लायब्ररीत बसून प्रश्नांचा अभ्यास करेल असं कुठे होणार आहे का?
मागे एक मला प्रसंग आठवतोय. अ, त्या काळात मी दर आठवड्यातनं किंवा दर 15 दिवसातनं 3 दिवसाकरता दिल्लीला जायचो. आमच्या ठाण्याचे खासदार होते प्रकाश परांजपे. 83 नॉर्थ एव्हेन्यू 83 नॉर्थ एव्हेन्यू हा त्यांचा पत्ता होता. मला अजून आठवतंय. आपल्या मतदारसंघातला एक तरुण म्हणून ते मला स्टँडिंग इन्व्हिटेशन होतं, की कधी दिल्लीला आलास, की माझ्याकडे जेवायला यायचं. मग रात्रीच्या जेवणाला त्यांच्याकडे जायचं. कधी-कधी विनोद खन्ना अशा अनेक दिग्गज त्यांच्याकडे जेवायला आलेले मी पाहिलेले आहेत. रंगलेल्या मैफिली होत्या, गप्पा व्हायच्या. तेव्हा त्यांनी एक इंटरेस्टिंग माहिती मला दिली आणि ती म्हणजे संसदेच्या बाहेर फुटपाथवर रेडीमेड प्रश्न विकत मिळतात. होय, जसे 21 अपेक्षित वगैरे वापरतो ना, तसे रेडीमेड प्रश्न मिळतात. तुम्ही फक्त तुमचा मतदारसंघ किंवा नॅशनल इश्यू पाहिजे, राज्याचा इश्यू पाहिजे. तुम्ही तामिळनाडूचे आहात, तर तामिळनाडू सांगा. तुम्हाला तामिळनाडूचं सेक्टर सांगा, की तामिळनाडू एज्युकेशन, की तुम्हाला लगेच त्याच्याविषयीचा प्रश्न रेडीमेड मिळतो. त्याच्यावर फक्त नाव टाकायचं, खाली सही करायची, की तुमचा प्रश्न रवाना. हे मी स्वतः डोळ्यांनी पाहिलेलं आहे म्हणून तुम्हाला सांगतो. जर अशा प्रकारची एक प्रकारे रेडीमेड प्रोजेक्ट किंवा एक प्रकारे रेडीमेड क्वेश्चन्स मिळायची जर व्यवस्था इकडे लोक वापरत असतील, तर मला सांगा, हे कसं चालणार? अनेक आमदार, खासदार मी पाहिलेले आहेत, की जे पुस्तक प्रकाशनाला जातात, तेव्हा त्यांनी पुस्तक हातात सुद्धा घेतलेलं नसतं. म्हणतात, की आमच्या कामाच्या धबडग्यात असं 250-300 पानाचं पुस्तक वाचायला आम्हाला वेळ कुठे आहे? मग ते काय करतात, एक माणूस ठेवतात. तो माणूस ते पुस्तक वाचतो आणि तो वाचून त्या पुस्तकाचं परिशीलन लिहून देतो आणि ते जणू काही आपणच वाचलेलं आहे अशा थाटात ते सादर करतात. पण जे यातले जाणकार आहेत त्यांना यातलं खोटेपण लगेच लक्षात येतं. पत्रकारांच्याही लक्षात येतं. मी तुम्हाला का सांगतोय माहिती आहे का? अशी अभ्यास करायची क्षमता आता कमी होत चालली आहे. त्याचं महत्त्व कमी होत चाललंय. त्याच्या आधारावर आपण आमदारांची पुनर्निवड किंवा निवड करायची असते. हाच विषय आता पक्षांच्याही गावी राहिलेला नाही. एका पक्षाला दोष देण्यात काही अर्थ नाही. सर्वच पक्षामध्ये आज ही गोष्ट आपल्याला घडताना दिसते. आता एक लक्षात घ्या याच्यामुळे काय होईल. 7,955 प्रश्न 10-15 वर्षापूर्वी विचारलेले याच काळात आणि आज ते 2,213. एक लगेच कारण येईल ते म्हणजे आमच्या वेळेला सभा यावेळेला कमी चालली. पण त्याच्या पलीकडे जाऊन एक मोठा प्रश्न आहे आणि तो म्हणजे जर प्रश्न विचारले गेले नाहीत, तर मग ते प्रश्न सुटणार कसे? आणि प्रश्न सुटणार नसतील आणि प्रश्न विचारले जाणार नसतील, तर सरकारवर विरोधी पक्षाचा किंवा सत्तारूढ पक्षातल्या आमदारांचा वचक काय राहणार? अधिकाऱ्यांवर वचक काय राहणार? आणि जर आपल्यावर वचक नाही याची एकदा जाणीव आणि खात्री झाली, की मग ते आमदार, खासदार काम कशाला करतील? एक लक्षात घ्या, आपल्यावर कोणतरी लक्ष ठेवतंय हे लक्षात आल्यानंतर आपण जाणीवपूर्वक योग्य ते काम करायला भाग पाडत असतो. मग हे सगळं जर होत नसेल, तर यातून निर्माण होणारी कायद्याच्या निर्माणाची गरज ही सुद्धा अधोरेखित होत नाही. त्यामुळे जनतेला योग्य असे त्यांच्या हिताचे प्रश्न सोडवणारे कायदेच निर्माण होऊ शकत नाहीत. प्रजा फाउंडेशनच्या या सर्वेक्षणामधून बाहेर आलेलं सत्य हे आहे, की केवळ लोकशाहीचा दर्जा खाली जातोय असं नाही, तर एकूणच ह्या सगळ्या व्यवस्थेला कुठेतरी कीड लागली की काय असं वाटणे इतपत भीषण परिस्थिती आता निर्माण झालेली आहे. जाता शेवटी आणखीन एक मुद्दा सांगतो आणि तो म्हणजे प्रश्न न विचारण्याकरता आपल्याकडे पैसे तर दिले जात नाही ना, याचाही शोध घ्यायला पाहिजे. अर्थात या प्रश्नाची मी चर्चा करतोय, तुम्ही पाहताय. आज हा रिपोर्ट आल्यानंतर 12 तास होत आहेत. एका तरी पक्षाच्या मुंबईच्या अध्यक्षांनी, महाराष्ट्राच्या प्रदेश प्रमुखांनी याविषयीची चिंता व्यक्त केली आहे. आपल्या आमदार, खासदारांना काही त्या संदर्भात सूचना केल्या आहेत. सगळ्यांची प्रशिक्षण शिबिरं होतात. संसदेत कसं वागावं, कसे प्रश्न विचारावे याच्यासाठी काही जणांकडे तर मोठ्या-मोठ्या प्रबोधिनी आहेत. पण मग प्रबोधिनी असून सुद्धा त्यांच्याच पक्षाचे किंवा सर्वच पक्षांचे परफॉर्मन्स असे दिवसेंदिवस खाली ढासळताना का आढळतात? विचार करण्यासारखी गोष्ट आहे. आणि म्हणूनच हा विषय मी आज तुमच्यासमोर इथं मांडला. तूर्तास इथेच थांबतो. हा विषय आपल्याला पटला का? याचं गांभीर्य आपल्याला पटलं का? ते आपल्या प्रतिक्रियांमध्ये जरूर सांगा. सांगताना तुमची मतं व्यक्त करताना कृपा करून सभ्यता आणि भाषेचा दर्जा अजिबात घसरू देऊ नका. तूर्तास इथेच थांबतो.
व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि असे नवीन नवीन विषय आम्हाला जरूर सुचवा. पाहायला विसरू नका द उदय निरगुडकर शो.